जय हरी. आज आपण देव नेमकं कशाला म्हणतात आणि देवाची अनुभूती काय येते, भक्ती कशी करायची या विषयावर थोडंसं बोलूयात. अख्ख्या जगाला प्रश्न पडलाय की भक्ती 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 करायची. सगळ्यांना आवडते भक्ती करायला, परंतु भक्ती करत असताना आपण जे आतापर्यंत करत आलो मान्य आहे. देवाला आधी कुंकू वाहणे, गुलाल बुक्का वाहणे, हार घालणे, तपश्चर्या करणे, तुमचा व्रतवैकल्य करणे, उपास तापास करणे, होमयज्ञ करणे, निश्चितच सगळेजण तेच करत आलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठेतरी पुढे थांबायचंय आणि त्या जीवनाला कलाटणी द्यायची, वळण द्यायचे. कारण आतुकली भातुकलीचा खेळ हा लहानपणापर्यंत असतो, मोठेपणी मात्र खरा संसार असतो. तेव्हा आपण जी ही भक्ती करतो ना, ही अज्ञानी भक्ती आहे. स्वतः भगवंत सांगतात, मला नाक डोळे नाही, नाक नाही तरी लोक मला सुवास देतात, मला उदबत्ती लावतात, पदार्थाचा वास देतात, मला डोळे नाही तरी रूप पाहायला लावतात, तोंड नाही तरी अनेक पदार्थांची चव देतात, मला शरीर नाही तरी माझ्या अंगावरती वस्त्र घालतात, मला गळा नाही तरी माझ्या अंगावरती दागिने घालतात. मग स्वतः भगवंत हे सांगतात. मग त्यांचं स्वरूप नेमकं काय आहे? अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे तुम्ही चरणी अचर हरिसी बजे. भगवंत वस्तू निर्गुण निराकार आहे. मग ती जी ओतप्रोत भरलेली निर्गुण निराकार वस्तू आहे तो खरा भगवंत आहे. आणि अख्ख्या जगाचा देव एकच आहे. मग अख्ख्या जगाचा देव एक असताना प्रत्येकाचे वेगळे वेगळे का झाले? तर ते आपण मनाने संप्रदाय निर्माण केले, मनाने भक्ती मार्ग सुरू केला, मनाने देव तयार केला. आणि मनाचा जो देव आहे ना, तो कधीच सुख देत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना लिहावंसं वाटलं, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. सर्व मार्गांचा निषेध केलाय ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये. त्यांनी म्हटले, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही किती त्रिवेणी संगमांमध्ये गेलात, नद्यांमध्ये डुबक्या मारल्या, आंघोळी केल्या. कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की आयुष्यभर पाप करायची आणि नदीमध्ये जाऊन डुबकी मारली की पाप धुतली जातात. अरे बाबा, अशी जर पाप धुतली गेली असती ना तर खूप सोपं झालं असतं, नाही का? आयुष्यभर पाप करायची आणि त्या नदीमध्ये जाऊन डुबकी मारायची. नदीमध्ये डुबकी मारल्यानंतर फक्त वरचं कातडं धुतलं गेलं, फक्त कातडं ओलं झालं, आतली घाण आहे ती तशीच आहे, तशीच आहे. एका महात्म्याने आपल्या शिष्याला सांगितलं, ही जी तुला मी बाटली देतोय, ही बाटली घेऊन जा आणि चारीधामची यात्रा करून ये. चारीधामची यात्रा करत असताना या बाटलीला बरोबर घेऊन जायचं. बाटली सीलबंद होती आणि ती बाटली घेऊन गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्नान करताना त्या बाटलीला पण आंघोळ घालायची. शिष्याने सांगितलं, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी गेले आणि आपणही स्नान करत असताना त्या बाटलीला स्नान घातलं आणि त्याप्रमाणे सगळी त्यांची चारीधामची यात्रा पूर्ण झाली. घरी आल्यानंतर एक पूजा घालतात, ती पूजा घातली. ते सगळे लोक जेवायला बोलवले, सगळा मानपान झाला. आणि मग गुरुंनी सांगितलं, आता ठीक आहे, तुमचं जे म्हणणं आहे की तुम्ही चारीधामला गेल्यानंतर, तीर्थयात्रेला गेल्यानंतर जे त्रिवेणी संगमांमध्ये त्या नद्यांमध्ये स्नान करायचे, त्याची जी तुमची पापं धुतली जातील, तर त्याचं जे उदाहरण आहे, तर ही जी बाटली आहे आता ती उघडा. आणि त्याप्रमाणे ती उघडायला लावली आणि एकाला सांगितलं, तू ते सेवन कर. आता त्याच्यामध्ये काय होतं, मद्य होतं. आणि त्यामुळे त्यांनी ती बाटली उघडली आणि ते घेतलं. घेतल्यानंतर किती वेळात नशा आली? नशा येणार आहे का नाही येणार आहे? येणार आहे, कारण ती तिचा गुण सोडणार नाही. मग तुम्ही चारीधाम जरी फिरून आले आणि आंघोळ जरी घातली तर त्या वरच्या बाटलीला घातली, पण आतली जी वस्तू आहे ती आहे तशीच आहे. आणि ती घेतल्यानंतर त्या माणसाला धुंदी निर्माण आली, त्याच्या डोळ्यावरती नशा उतरली आणि त्याच्यामध्ये तो आधवा तद्वा बोलू लागला. एवढी नशा चढली, एवढी नशा चढली. मग तुम्ही सांगा, आतले जे विकार आहेत ते कधी बंद पडतात? मग बाहेरचं साफ करायचं का आतलं साफ करायचं हेच आम्हाला कोणी सांगत नाही. पण आमचे साधू संत सांगतात, ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. हे मानवा, तू आतमध्ये बघ. मग भगवंत वस्तू आतमध्ये आहे हेच कोणी सांगायला तयार नाही.
कारण आमच्या जनाबाईंनी, अडाणी जनाबाईंनी अभंग लिहून ठेवलाय, देव आहे हृदय मंदिरी शोधली पाहिजे. आहे ना, देव आहे जगामध्ये. अहो, ज्या गोष्टीचा आपण उच्चार करतो, जे नाम आपल्या ओठावरती जी वस्तू येते ती जगामध्ये आहे म्हणूनच आपण बोलतो. मग ज्याप्रमाणे देवाचा उच्चार करतो, मग तुम्हाला भक्ती करायची आणि देव का बरं माहित नाही? भक्ती कोणाची करायची? देवाची. मग देव माहित असावा का नसावा? असायलाच पाहिजे. कारण आधी ओळख आणि मग व्यवहार. म्हणून साधू संतांनी सांगितलंय, आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे बजावे. आधी देवाची ओळख करून घ्या की नेमकं देव कशाला म्हणतात, देव कुठं आहे. मग देवाचा पत्ता सांगितलाय साधू संतांनी. तुझा आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. अरे भल्या माणसा, देव तुझ्याच जवळ आहे, त्याला कुठेही शोधायला जाऊ नको. सगळं रोज ऐकतोय आपण. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणजे नुसतं म्हणण्यापुरतं आहे का? अहो नाही, जनाबाईने एवढं परखड भाषेत लिहून ठेवलंय, देव आहे हृदय मंदिरी शोधली पाहिजे. सामान्य जनतेला नाही कळत, ठीक आहे, त्यांचा अभ्यास नाही. कीर्तनकारांनाही कळू नये, कीर्तनकारांना समज नाही. आज एवढा अभ्यास करतात, 15-15, 16-16 वर्ष त्या अध्यात्माचा अभ्यास करतात, आणि एका ओळीचा अर्थ करून एक अडाणी जनाबाई सांगते की बाबांनो, देव आहे जगामध्ये, अंधश्रद्धा पसरवू नका. बऱ्याच लोकांची मत